मागील भागामध्ये आपण बघितलं, इकडे अंजू ही जाम घाबरलेली होती. ती तिघींनाही आवाज देऊन सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या बाईची पकड मजबूत होती. अंजू आता रडकुंडीला आली. ती बाहेर बघून ओरडणार तेच त्या बाईनं तिच्या तोंडावर रुमाल ठेवला. अंजू सुटण्याची धडपड करू लागली, पण थोड्याच वेळात तिची गती मंदावली आणि ती बेशुद्ध झाली. त्या बाईनं मग अंजूला हळूच मागे झोपवलं आणि तिचे केस नीट करत म्हणाली, आय एम सॉरी, पण माझ्याकडे पर्याय नव्हता दुसरा. आता पुढे. अंजूच्या चेहऱ्यावर पाणी पडलं तशी ती शुद्धीवर आली. तिनं डोळे उघडून पाहिलं तर ती एका अंधाऱ्या खोलीत होती. तिनं चाच पडून बघितलं तर तिचे हात पाय काहीच बांधलेले नव्हते. त्या रूममध्ये कुठूनच उजेड येत नव्हता. कोणी कोणी आहे का? अंजूने थरथरत्या आवाजानंच विचारलं. घशाला कोरड पडली होती. छातीतही धडकी भरली होती. काहीच रिप्लाय आला नाही हे बघून ती अजूनच घाबरली. तितक्यात तिला समोर एका फटीमधून थोडासा उजेड आलेला दिसला. ती उठून पुढे आली तर तिथे एक दरवाजा होता. तिनं थरथरत्या हातानंच दरवाजा ढकलला आणि थोडीशी मागे सरकली, न जाणो बाहेर काय असेल या भीतीनं. पण तिथे समोर कोणीच नव्हतं. ती हळूहळू पावलं टाकत दरवाजातून आत आली. तिनं बाजूला बघितलं तसे तिचे डोळे विस्पारले गेले. तिथे समोर गोल्डन ब्लॅक बलून्स आणि लाईट्सचं डेकोरेशन करून लिहिलेलं होतं, हॅपी बर्थडे. खाली फ्लोअरवर सुद्धा रोज पेटल्सने हार्ट काढून कॅन्डल्सनी डेकोरेशन केलेलं होतं. अंजूचा चेहरा खुलला. सौरभनी नसेल ना केलं हे? तिनं स्वतःलाच प्रश्न केला. किती खडूस आहेत, एवढा वेळ घेतला विश करण्यासाठी. ती हसतच म्हणाली, पण लगेच तिचं हसू मावळलं. त्यांना विश करायचं असतं तर मला असं किडनॅप करून का आणलं असतं? ते असं नाही करणार. ते नाही तर मग कोण? इतर कोणी? असा विचार मनात येताच तिच्या अंगावर भीतीनं काटा आला. नाही नाही, हे जर सौरभनी केलेलं नसेल तर मला इथून निघायला हवं. असं बोलून ती मागे वळाली. समोरचं दृश्य बघून ती चाट पडली. समोरच्या भिंतीवर लाईट्सचं डेकोरेशन केलेलं होतं, ज्यामध्ये काही फोटोज लावलेले होते. फोटोज? ती स्वतःशीच उद्गारली. तिनं आजूबाजूला पाहिलं तर अजूनही तिथे कोणीच नव्हतं. ती मग भिंतीजवळ गेली. तिनं पहिला फोटो पाहिला तशी चकित झाली. तिचा तानीसोबतचा बीचवरचा फोटो होता तो. तिनं लगेच दुसरा, तिसरा, चौथा करत सगळे फोटोज बघितले. ते सगळेच फोटोज गोव्याचे होते. काही तिच्या एकटीचे, काही तानीसोबत, तर काही पूर्वी, पिया, ईशा व मधूसोबतचे होते. आणि हे सगळे फोटोज तिच्या नकळत काढलेले होते. गोव्याचे फोटोज? हे फोटोज तर आम्ही नव्हते काढले. त्यांनी काढले असते तर मला भेटलेच असते की. मग कोणी काढले हे फोटोज? अंजूनं विचारामध्ये हरवत प्रश्न केला. तिला आता थोडंसं टेन्शन येऊ लागलं. माझा पाठलाग तर करत नव्हतं ना कोणी? पण का? हा जर कोणी सायको लवर असेल तर? ओ गॉड, तरीच मला असं किडनॅप करून आणलं त्यानं. हे अशीच माणसं करतात. आता काय करू मी? पोलिसांना कॉल करू का? नाही, मी सौरभला, त्यांनाच फोन करते. असा विचार करून अंजू मोबाईल घेणार तेच तिच्या लक्षात आलं की तिची पर्स व मोबाईल नव्हता तिच्याजवळ. शिट, तिनं घाबरून डोक्याला हात लावला. तिचं पूर्ण अंग थरथरत होतं आता. तिनं आजूबाजूला बघितलं तर रूममध्ये इतर काहीच साहित्य नव्हतं. तितक्यात तिला रूमचा दुसरा दरवाजा दिसला. इथून बाहेर जाता येईल आय थिंक, पण बाहेर कुणी नसेल ना? बी केअरफुल अंजू. हा सायको जर किडनॅप करू शकतो तर काहीही करू शकतो. स्वतःशीच बोलून ती दबक्या पावलांनीच दरवाजाजवळ गेली. हळूच दरवाजा उघडून तिनं बाहेर डोकावून बघितलं. कोणीच नाही हे बघून तिनं सुटकेचा निश्वास सोडला. तरीही खबरदारी घेऊन ती हळूच बाहेर आली आणि दरवाजा बंद करून घेतला. ती हळूहळू आजूबाजूला बघत भिंतीचा आधार घेत पुढे जात होती. आता ती थोडंसं पुढं आली नाही तेच तिला एका ठिकाणी लाईट्स दिसल्या. जाऊ की नको? तो सायको तिथे असला तर? नको नको, ही रिस्क नकोच, असं ठरवून अंजू पुढे जाऊ लागली. पण मध्येच थांबून ती विचार करू लागली, हा सगळा सौरभचा प्लॅन असला तर? मी गेले तर त्यांना वाईट वाटेल, पण मग ते समोर का येत नाहीयेत सरप्राईज देण्यासाठी? तिकडे तर नसतील ना ते? अंजूला काही समजेना. द्विधा मनस्थितीत अडकली होती ती.
सौरभ असेल तर ठीक, नसेल तर जो कोणी असेल त्याच्याशी लढणार होती ती. तेवढी खमकी तर होतीच ती. शेवटी तिनं तिकडे जाण्याचं ठरवलं. ती मग इकडे तिकडे बघत तिकडे गेली. तिथेसुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढून कॅन्डल्सनी डेकोरेशन केलेलं होतं. हार्टच्या मधोमध एक चीट ठेवलेली होती. तिनं हळूच पुढे झुकत ती चीट घेतली आणि इकडे तिकडे बघत ओपन करून वाचली. विल यू मॅरी मी? मॅरी मी? तिनं धक्का लागल्यासारखं विचारलं. सौरभ असं का विचारतील? ऑलरेडी मी हो बोलले ना. पण मी त्यांच्या समोर हो कुठे बोलले? ओ, म्हणून हा प्लॅन केला तर? असा विचार करून अंजू हसतच आजूबाजूला बघू लागली. तिच्या जीवात जीव आला तेवढ्यानीच. सौरभ तिथे नव्हता. ती आता थोडीशी वैतागली. कोण आहे? कुणी केलं हे सगळं? असं लपून करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही सौरभ आहात ना? हे बघा, माझा अंत पाहू नका प्लीज. समोर या माझ्या, नाहीतर मी चालले. आणि अंजू खरंच वळून जाणार तेच ती थांबली. तिला मागे कोणीतरी आल्याचा भास झाला. अंजूचे हार्टबीट्स आता वाढले. मागे कोण असेल याचं तिला टेन्शन आलं. तिने एकदा डोळे बंद करून उघडले आणि हळूच मागे वळून बघितलं. समोरचा मुलगा तिच्याकडे पाठ करून उभा होता. हेअरस्टाईल आणि बॉडी लँग्वेजवरून तिला लगेच कळलं की तो सौरभ आहे. कसे आहात तुम्ही? ही काय पद्धत झाली का सरप्राईज द्यायची? किती विचित्र होतं ते. असं किडनॅप करून कोण आणतं? असं वाटलं की कोणी सायको लवर आहे की काय. किती घाबरले होते मी माहितीये. काय गरज होती असं करायची? सरळ सरळ विश करायचं ना. अंजू भरभर बोलून ओरडत होती त्याला. ती त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली, पण तो काहीच म्हणाला नाही. आता असेच थांबणार आहात का? आज माझा बर्थडे आहे, पण माझ्याऐवजी तुम्हीच जास्त भाव खात आहात असं नाही वाटत का तुम्हाला? अंजूनं हाताची घडी घालत चिडून विचारलं. तो मग हळूच मागे वळला आणि 2 पाऊल पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर लाईट पडली. तो काहीच न बोलता खालीच बघत उभा होता. अंजू आता अजूनच चिडली. ती बोलणार तितक्यात त्यानं मान वर केली. तिनं त्याच्या नजरेत बघितलं आणि शॉक लागल्यासारखी बघतच राहिली. तिच्या नकळत तिचे हात खाली गेले. ती गांगरल्यासारखी एकटक बघत होती. ती जे बघतीये ते खरंच होतं का? तिनं त्याच्यावरची नजर न हटवता स्वतःलाच चिमटा काढला. नाही, तो खरंच समोर होता आणि तोही तिलाच एकटक बघत होता. समोर तेच काळेभोर पाणीदार डोळे होते, ज्यात ओळखीचे भाव होते, अगदी पहिल्यासारखे. आता अशीच उभी राहणारेस की? तो हसतच म्हणाला आणि लगेच त्यानं त्याचे दोन्ही हात बाजूला केले. रुद्रांश, अंजूच्या तोंडातून बाहेर पडलं. तिने पळतच जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. त्यानंही तिच्या भोवती हात गुंफले. दोघेही खूप वेळ डोळे बंद करून तसेच मिठी मारून उभे होते. एकमेकांना अनुभवत होते. मध्येच अंजू रडायला लागली. अंजू, तो तिच्या हाताला धरत म्हणाला. तो तिला बाजूला करणार तेच तिनं अजून घट्ट मिठी मारली. अगं रडतीयस काय? त्यानं तिला बाजूला करून तिचा चेहरा वर करत विचारलं. त्यानं दोन्ही हातांनी तिचे डोळे पुसले. रडू नको ना प्लीज, तो आर्जवी सुरात म्हणाला. पण अंजूला कंट्रोलच होत नव्हतं. मला वाटलं तुम्ही. अंजू हुंदके देतच म्हणाली. तो तिचे डोळे पुसतच म्हणाला. आय एम सो सॉरी, दुसरा ऑप्शन नव्हता. पण का? किती मिस केलं मी तुम्हाला माहितीये? ती हमसून हमसून रडत म्हणाली. तू रडणं थांबव ना प्लीज, तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला. तिनं कसंबसं कंट्रोल केलं. तो तिच्या लाल पडलेल्या गालांवरचं पाणी अंगठ्यानं पुसत म्हणाला. तुला काय वाटलं? मी नाही केलं का मिस तुला? असा एकही दिवस नसेल की मला तुझी आठवण आली नसेल. दिवसाची सुरुवात तुझ्यापासनं होत होती आणि रात्रही तुझ्याच आठवणीत तळमळत होती. रोज तुझ्या कॉलेजच्या बाहेर येऊन थांबायचो तुला बघण्यासाठी. मग का भेटला नाहीत मला? मी पण प्रत्येक दिवस तुमची वाट पाहण्यामध्ये घालवला माहितीये. आणि जेव्हा मला कळलं. बोलता बोलता ती पुन्हा त्याला मिठी मारून रडायला लागली. प्लीज रडू नकोस ना, मी पण रडेन मग, तो तिला घट्ट मिठी मारत म्हणाला. पण ती काही थांबत नव्हती. तो काहीच म्हणाला नाही. मग तो समजू शकत होता. तिच्या मनातली वेदना त्यातून बाहेर पडत होती. तो तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत करू लागला. तुला रडण्यासाठी नाही आणलंय मी इथं.
प्लीज रडू नकोस, मला वाईट वाटतंय आता, तो मध्येच तिला कुरवाळत म्हणाला. मग काय करायला हवं मी? तिनं तसंच थांबून चिडचिड्या आवाजात विचारलं. तो हलकासा हसला. तो मग म्हणाला, किती छान सरप्राईज दिलं मी तुला. खुश व्हायचं सोडून हे असं देतात का सरप्राईज? अंजूनं बाजूला होऊन विचारलं. नजरेत क्रोध होता तिच्या. खरंही होतं ते. सरप्राईजच्या नावाखाली त्यानं तिला हादरवलंच होतं तेवढं. रुद्रांश बोलणार तेच ती त्याच्या हातावर मारू लागली. काय हे? तो तिला थांबवत म्हणाला. खूप वाईट आहात तुम्ही, असं बोलून अंजू पुन्हा त्याला मारू लागली. अगं थांब, रुद्रांश तिचे हात अडवत म्हणाला. नाही, तुमची शिक्षा ही, ती अजूनच मारत म्हणाली. अंजू, तो तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ ओढत म्हणाला. त्यानं तिचे दोन्ही हात मागे पाठीवर नेले. त्यामुळे ती आता त्याच्या चांगलीच जवळ आलेली होती. तिला आता वेगळंच फील होऊ लागलं. अगदी तसंच जसं टेकडीवर सौरभच्या जवळ गेल्यानं फील झालं होतं. रुद्रांश तिचा लाल पडलेला गोरापान चेहरा बघत होता. नाकही लाल झालं होतं. थोडीशी धुसपुसत होती ती, आणि त्याला ती धुसपुसही हवीहवीशी वाटत होती. सॉरी, तो तिच्या नजरेत बघत म्हणाला. तिनं काहीच न बोलता नाराजीनं नजर दुसरीकडे वळवली. किती रोमॅन्टिक मूडमध्ये आहे आज मी, आणि तुझं काय चाललंय हे? तो म्हणाला तसं तिनं तिरकी नजर करून पाहिलं त्याच्याकडे. गालामध्ये हसत होता तो. अंजूच्या गालांवर लगेच लाज चढली. तिची नजरही खाली झुकली गेली. किती क्यूट वाटत आहे, तो मध्येच म्हणाला. काय? तिनं लाजतच विचारलं. तुझं हे लाल झालेलं नाक, रुद्रांश हसत म्हणाला. तुम्ही? अंजूला आता काय बोलावं ते सुचेना. ती पण नाक ओढत हसायला लागली. त्यानं तिला बाजूला केलं आणि रुमाल काढून देत म्हणाला. लाल टमाटर झालीयस रडल्यामुळे. तुमच्यामुळे, अंजू रुमाल ओढून घेतच म्हणाली. ती मग तिचा चेहरा पुसू लागली. रुद्रांश तिच्याकडे एकटक बघत हसत होता. मनात थोडासा अपराधीपणाही जमून आला होता, पण त्याच्याकडे पर्यायच नव्हता दुसरा. तिनं चेहरा पुसता पुसता रुद्रांशकडे बघितलं. त्याची खिळलेली नजर तिला लाजवून गेली. तिनं लाल गुलाबी होत दुसरीकडे बघितलं आणि ती मग डोळे वगैरे पुसू लागली. तिनं वळून बघितलं तर रुद्रांश तिथे नव्हता. झालं? रुद्रांशने विचारलं. तिनं आवाजाच्या दिशेने पाहिलं तसा तिचा चेहरा उजळला. तिथे टेबलवर केक ठेवलेला होता आणि रुद्रांश कॅन्डल्स लावत होता. अंजू हसतच तिथे गेली. हिअर यू गो, तो बाजूला होत म्हणाला. अंजू त्याच्याकडे हसून बघितलं. ती मग कॅन्डल्स विझवणार तेच तो म्हणाला. एक मिनिट. काय? तिनं सरळ होत विचारलं. विश नाही मागणार आहेस का? अंजूनं होकारार्थी मान हलवली. ती डोळे बंद करत मनात म्हणाली. थँक्यू सो मच गॉड. मला जे हवं ते तुम्ही दिलंच आहे मला, माझा रुद्रांश. आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्या जवळ असावेत, एवढंच मागणं आहे माझं. बाकी मला काहीही नको. रुद्रांश कॅन्डलच्या प्रकाशात उजळलेला तिचा लोभस चेहरा नजरेत भरून घेत होता. अंजूने मग डोळे उघडून कॅन्डल्स विझवल्या. तिनं केक कट केला. रुद्रांशनं टाळी वाजवत तिला विश केलं आणि मग केकचा एक तुकडा घेऊन तिला भरवला. अंजूने पण केकचा तुकडा घेऊन लाजतच त्याला भरवला. रुद्रांश तिचे हात हातात घेत म्हणाला. माझ्यासोबतचा तुझा पहिलाच बर्थडे आहे हा. काय गिफ्ट हवं आज सांग. माझं सगळ्यात मोठं आणि मौल्यवान असं गिफ्ट माझ्या समोर आहे. मला अजून काहीच नको, अंजू त्याच्याकडे भरल्या आवाजात बघत म्हणाली. त्याचाही कंठ दाटून आला. दोघेही एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी बघत होते. रुद्रांशने तिचे हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. तसं तिनं शहारून डोळे बंद केले. चेहऱ्यावर स्मित पसरलं. किती तरसली होती ती या क्षणासाठी. त्यानं तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला तसे तिने डोळे उघडले. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. आय लव्ह यू अंजू, आय रिअली लव्ह यू. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत मागे झाला. आय लव्ह यू टू रुद्रांश, तीही त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. दोघेही समाधानपूर्वक हसले आणि लगेच एकमेकांच्या मिठीत बंदिस्त झाले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.